संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। आज मी असेल, अविनाश असेल, ताई असेल, या सर्वांनी आपल्याला निमंत्रण दिलं, आमंत्रण दिलं आणि 10:30 वाजल्यापासून आज जवळजवळ आता 2:15 वाजले इथपर्यंत मामांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात। कार्यकर्त्यांनी जे मार्गदर्शन केलं तेही आपण ऐकलं। मी आपल्या सर्वांच्या भावना या ठिकाणी समजून घेतो। मला तर समजतात, पण राष्ट्रवादीवर आणि पवार साहेबांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता हा निष्ठावंतच आहे, त्याच्यात दुमत नाही। पण कधी कधी मित्रांनो, चांगल्या माणसावर अन्याय होतो आणि काही गोष्टी घडत असतात, हा निसर्गाचा नियम आहे, त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही। पण परमेश्वराच्या मनात जे असेल आणि तुमच्याही मनात असेल ते निश्चितपणे कुठलीही परमेश्वर तुमच्या कोणाच्या तरी मार्गाने आणि तुमच्या आशीर्वादाने हे परत ज्याचं होतं त्यालाच मिळतंय, अशा प्रकारचा हा प्रकार आहे। मामा माझी काही चुकी नसताना या जिल्ह्याला, या तालुक्याला आमदार दिला। ऐका पुढे आता 2 मिनिटं ऐकत, या जिल्हा परिषदची निवडणूक आम्ही 7 जागा जिंकल्या, कृषी बाजार समिती आणली, सभापती म्हणून मी खरेदी विक्री संघाला माझ्या दाराला बसलो, मोठ्या मोठ्या लोकांचा मी विरोध पत्करला आणि तोच मला कारणीभूत ठरला। आमचा संजय असेल, सभापती म्हणून किती लोकांनी त्याला विरोध केला, पण खंबीरपणे त्यालाच झाला पाहिजे, तोच झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आणि त्याला केलं सुद्धा। म्हणून कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहणारा मी कार्यकर्ता अन्याय कधी करून देणार नाही। ह्या गटातला उमेदवार त्या गटात येणार नाही, त्या ठिकाणचे कार्यकर्ते त्याला तो न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेतली आणि म्हणून माझी वाटणी झाली, असं काय हरकत नाही। आज मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की बाबाप्रमाणे प्रेम करणारा आमच्या खंडाचे बाबा असेल, मी कुठेही गेलो तरी माझे कार्यकर्ते साहेब तुम्ही या इकडं आम्हाला पाहिजे साहेब, अरे मी म्हणजे तुमचाच आहे। मी 4.5 वर्ष पक्षाच्या बाहेर राहिलो, पण कुठल्या पक्षात गेलो नाही, कारण आमची नित्यांत श्रद्धा पवार साहेबांच्यावर आणि काम करायचे। अरे 326 बूथ मी बांधले, गावोगाव मी फिरलो, प्रत्येक गावाचा कार्यकर्ता मी बूथ प्रमुख केला आणि निवडणूक आली ना 15 दिवसावर माझी हगलपट्टी केली। काय रे मला पुन्हा यांचा तिकीट मी कापलं होतो म्हणून। अरे मी कार्यकर्त्याला न्याय दिला, मी काही चुकी नाही केली असो, परंतु कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहिला आणि राष्ट्रवादीचा आमदार म्हणून परत निवडून दिला। परंतु ते आपले नव्हते, ते राहणारच नाही, जे आपले असतात तेच इथे राहतात, तेच आपल्याकडे असतात। आजही अनेक प्रकारची अपेक्षा मला दिली, ज्या ज्या पक्षात जायचं त्यांच्या मोठे मोठे पद द्यायचं मी प्रयत्न करतो, एवढं लोक प्रेमही माझ्यावर करतात, पण त्याच्यापेक्षा मोठं प्रेम माझ्या घरातल्या माणसांनी दिलं, हा सगळ्यात मोठा माझा सन्मान आहे असं मी मानणार। कारण बाहेरचा किती मोठा सत्कार आला किंवा किती मोठा काही जरी आम्ही जरी दाखवलं तरी घरच्या माणसांनी, घरच्या पक्षाने तो सन्मान केलेला आहे, हा सगळ्यात मोठा हा सन्मान असतो, हा मी मानणार आहे। असो मित्रांनो, वेळ खूप झालेली आहे। निश्चितपणे मागच्या रविवारी हा कार्यक्रम होणार होता, परंतु काही कारणामुळे हा पुढे ढकलला गेला, कारण तुमच्याशी मला जास्त संबंध करता आला नसता। परंतु इतका वेळ होऊनी आणि इतक्या अडचणीशी पण शेतीची कामं सोडून हा माझा राष्ट्रवादीवर शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा हा कार्यकर्ता, हा एक एक गावातला एक एक मामा हिरा आहे, प्रत्येक गावातला हा एक एक हिरा आहे आणि या हिऱ्यामध्ये अशी चमक आहे की ज्या बाजूला फिरत त्या बाजूला गाव फिरवण्याची ताकद या लोकांच्या मध्ये बाबा आहे। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आता माझ्यावर जबाबदारी आताच केले, परंतु मामांच्या आणि ताईच्या आशीर्वादाप्रमाणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक गटावरील मी पहिली बैठक लावणार आहे। 15 गट फिरल्यानंतर परत आपला असा चांगला जोरदार कार्यक्रम, मोठा मेळावा आपण मामांच्या अध्यक्षतेखाली घेऊया। तुम्ही आजपर्यंत मला जी साथ दिली अशी साथ या पुढेही द्या। या ठिकाणी या पक्षामध्ये जे लोक आले त्यांचंही स्वागत करून निश्चितपणे त्यांचा मान सन्मान ठेवलाच जाईल आणि जे कोणी पुढे येतील त्यांचाही आम्ही स्वागत करू। या ठिकाणी जेवढ्या पण आपल्या या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि काही ठीक आहे 100 पैकी 90 माझ्यावर प्रेम करत 10% कुठला खटका असेल, पण ते सुद्धा निश्चितपणे
मी त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करीन, कारण ते पक्षाचे आहेत. ते काही घरच्या माणसाला माणूस बाहेर फेकत नाही. त्यामुळे त्या लोकांना सुद्धा निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करीन. आणि परत एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. मामा एक दोन सूचना कार्यकर्त्यांनी केलेले ते मी सांगतो तुम्हाला की या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जी गटरचना झाली, ही गटरचना ठरवून केलेली आहे. बरेचसे गट हे काही लोकांनी बरीचशी गावं त्यांच्या सोयीनुसार केली आणि म्हणून आपल्या लोकांनी काही हरकती घेतलेल्या आहेत. त्या हरकतीवर आपण कलेक्टरशी बोलून ताई आपण सर्वांनी त्याच्यावर विचार करावा आणि जी या गावं आपली इकडे तिकडे झालेली आहेत ती परत आपल्या जुन्या गटाप्रमाणे येतील अशा प्रकारचं मामांनी लक्ष घालावं आणि त्या त्या भागामध्ये त्या त्या गटामध्ये जे लोक काम करतात त्या लोकांना आपण न्याय द्यावा अशा प्रकारची मी निश्चितपणे विनंती करतो. कलेक्टरशी मामा आपण बोला. आणि हे जे गट बदललेले आहेत, बरेचसे लोक आता आमिष दाखवतात, कोणी 1 कोटीचे दाखवत आहे, कोणी 50 लाखाचे दाखवत आहे, पण काही फरक नाही मित्रांनो. लोक तुमच्या बरोबर जर असतील तर पैशाला कोणी विचारत, पैसा लागतो पण आपल्याला करोड लागणार नाही. तिकडे 1 लागत असेल तर आपल्याला 1 चतकोर लागेल, कारण पैशाने सगळं विकत आलं असतं ना तर आज देशाचा प्राईम मिनिस्टर बिर्ला, टाटा किंवा कोणीतरी झाला असतं. परंतु तसं काही नाही. लोकांना तुम्ही कामाने जिंका, निश्चितपणे लोक तुमच्या पाठीशी राहतील. मी एक माझा शेवटचा नेहमीचा एक चांगल्या प्रकारचं वाक्य ते नेहमी सांगतो कि जग में दुनिया में कौन सा और आवन हुए जग के छाये में, दुनिया में कौन सा और आवन हुए जग के छाये में, अरे हमें कौन क्या मिटाएगा, हम है बाला मामा के छाये में. आपला असा नेता आपल्या पाठीमागे आहे. जिथे आवाज द्या त्या ठिकाणी पाठीमागे उभा राहणारं आपलं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम करूया. मला ही संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आणि कार्यकारिणीचा मी आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद.